आम्हाला वाटलं की गोरगरीब जनतेच्या पोटामध्ये अन्नाचा घास पडावा, त्यांच्या शोषणाचं कारण नष्ट व्हावं, यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपलं आयुष्य वेचलं, अशा सर्व महानायकाला सर्वप्रथम मी अभिवादन करतो। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भव्य स्त्रीमुक्ती परिषद आपण इथे आयोजन केलं आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय धम्मवती वासनिक जिल्हाध्यक्ष महिला आघाडी यवतमाळ, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर नीरज वाघमारे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यवतमाळ, ज्यांना आपण ऐकलं आणि त्यांना मी लहानपणापासून ऐकत आलो। माननीय इंजिनियर दीपकजी सिद्धार्थजी भवरे, विभागीय अध्यक्ष राष्ट्रीय संघटना, इंजिनियर दीपक नगराळे अध्यक्ष समता पर्व यवतमाळ, माननीय रवी भगत सर माजी जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यवतमाळ, सिद्धार्थ मानकर सामाजिक कार्यकर्ते यवतमाळ, आणि आपल्यासमोर आत्ताच प्रमुख वक्त्या म्हणून आपले विचार व्यक्त करून गेल्या डॉक्टर स्वातीताई घेवंदे, आणि या कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचालन ज्या करतायत करुणाताई मुन, आणि या विचारमंचावर उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानचे प्रमुख माननीय सुनील शिंदे साहेब, आणि उपस्थित आपण सर्व वंचित बहुजन आघाडीच्या महिला सदस्य आणि उपस्थित धम्मबंधू आणि भगिनी। धम्मबंधूंनो, वेळ खूप झालेला आहे आणि मला माहित आहे तुम्ही कदाचित कंटाळले असाल की काय बोलत राहते का, आम्हाला काय समजत नाही का, असं सुद्धा म्हणू शकतो, काही लोकांना वाटू शकते। आणि नेहमीच कसं बघा, अध्यक्षाची जेव्हा वेळ येते तेव्हा सर्व थकलेले असतात आणि असं वाटते मग बोलू की बोलू नये, बोलू की बोलू नये। आणि विषय असा मला दिला की फुले शाहू आंबेडकरांचे सामाजिक आंदोलन व स्त्री, या विषयाच्या संदर्भात मांडणी करताना हा खूप मोठा विषय आहे, म्हणून विषयांतर होऊ शकते, कारण आपल्या वक्त्यांनी आपल्याला स्त्रीबद्दल सर्व काही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि भगत सरांनी किंवा आपल्या नगराळे भवरे सरांनी सुद्धा आपली भूमिका व्यक्त करताना सांगितलं की या देशामध्ये कशी व्यवस्था होती। परंतु मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की मी काही फार मोठा विचारवंत नाही, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानचा एक साधारण कार्यकर्ता, आणि या देशामध्ये प्राचीन भारतापासून जी काही बुद्धाची व्यवस्था होती त्या व्यवस्थेचा एक वाहक आहे, एक हमाल समजा, आणि त्या विचाराचा वारसा तुमच्यापर्यंत सांगण्याचा मी प्रयत्न करतो विषयाच्या माध्यमातून। आणि सांगत असताना मला नेहमी प्रश्न पडला की या महाराष्ट्राची माझी नाळ जुळली आहे आणि महाराष्ट्रातील संतांनी एक गोष्ट सांगितली आहे। काय सांगितलं की आपल्याशी जे जे ठावे ते इतराशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जीवन। या संदर्भामध्ये मी आपला विषय मांडतो, महिला संदर्भामध्ये बोलणार आहे, परंतु आपल्याला ते संदर्भ जाणून घेण्यासाठी आपल्याला या देशाच्या इतिहासामध्ये गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, कारण आपण मनुधनाची गोष्ट करतो। बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केलं 25 डिसेंबर 1927ला। याची जर पार्श्वभूमी आपल्याला बघायची असेल आणि स्त्री स्वातंत्र्याची जर पार्श्वभूमी बघायची असेल तर आपल्याला या देशामध्ये प्राचीन भारताचा इतिहास बघावा लागेल। या देशामध्ये प्राचीन भारताची व्यवस्था काय होती? या देशामध्ये स्त्री सत्ताक व्यवस्था होती, ज्याला मॉडर्निटी सिस्टीम म्हणते, मातृसत्ताक व्यवस्था होती। मग अचानक असं काय झालं? स्त्रिया दुबळ्या झाल्या असं म्हणतात, की स्त्रियांना काही कळत नाही असं म्हणतात। हे व्यवस्था आपल्याला फक्त काही काळ बघायला मिळाली, पुरुषोत्तक व्यवस्था, परंतु या देशामध्ये सर्वात जास्त जी व्यवस्था टिकली त्या व्यवस्थेचं नाव आहे मातृसत्ताक व्यवस्था। जगामध्ये सर्वात जास्त काळ ज्या व्यवस्थेनं आपलं राज्य केलं ती व्यवस्था मातृसत्ताक व्यवस्था होती। या देशामध्ये स्त्रिया राजा होत्या, या देशामध्ये पुरुष स्त्रियांच्या घरी नांदायला जायचे, ती व्यवस्था या देशाची मॅटर्निटी सिस्टीम आहे। आपण म्हणतो की भारतीय जर इतिहासाचा संदर्भ आपल्याला घ्यायचा असेल, आपल्याला वाटते की बुद्धिस्ट स्टेट ग्रेट आहे, बुद्धिस्ट स्टेट पर्यंतच इतिहास आहे, परंतु तुम्ही जर जेव्हा भारतीय इतिहासाचा तपासणी कराल तर तुम्हाला बुद्धिस्ट स्टेट सुद्धा 2500 वर्षाचा मिळेल, परंतु या देशामध्ये एक
आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, ज्याला सिंधू कल्चर असं म्हणतो, सिंधू संस्कृती म्हणतो, ती सुद्धा फक्त 10,000 वर्षाचा कालखंड पकडू. परंतु या देशामध्ये स्त्री सत्ताक व्यवस्थेची जी संस्कृती होती, जी सिव्हिलायझेशन आणि कल्चर होतं, ते 40 ते 50,000 वर्षापूर्वीच आहे. याचा आपण विचार करायला पाहिजे. मग स्त्री दुबळी कशी झाली? आपण म्हणतो स्त्री मुक्ती दिवस किंवा ज्या स्त्रीला आपण मुक्त करायला पाहिजे आणि केलं, मनुस्मृतीतून बाबासाहेबांनी मुक्त केलं, मनुस्मृती जाळली. परंतु खऱ्या अर्थानं आपण आज स्वतंत्र झालो का? हे आपण विचार केला पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र झालो का? या देशामध्ये मातृसत्ताक व्यवस्था होती, स्त्रिया राजा होत्या. मग असं काय झालं की स्त्री गुलाम झाली? या देशामध्ये असं काय घडलं की स्त्रियाला गुलाम बनवण्यात झालं? भवरे सरांनी उदाहरण सांगितलं आणि मला खूप आवडलं. त्यांनी डायरेक्ट शत्रूचं नाव घेतलं, कारण बरेच लोक शत्रूचं नाव घेत नाही. स्त्रीला गुलाम करणारी व्यवस्था कोण आहे, कोणती आहे आणि त्याचे संरक्षक कोण लोक आहेत, त्यांचं नाव घेतलं पाहिजे. मनुवादी म्हणजे कोण? लोकांना असं वाटतं की मनुवादी म्हणजे कोण? आपण डायरेक्ट नाव घेतलं पाहिजे, कारण आपल्याला लढाई करायची आहे. हे संदर्भात समजले पाहिजे. आणि ज्या संस्कृतीनं, ज्या व्यवस्थेनं, ज्या मनुस्मृतीनं, सरांनी उदाहरण दिलं, सुमती भार्गवानं जी मनुस्मृती लिहिली, ज्यांनी स्त्रीला गुलाम बनवलं, स्त्रियालाच का गुलाम बनवलं? कारण स्त्रिया ह्या सर्व शक्तिशाली ताकदवार आहे. आज सुद्धा त्याच्यामध्ये जेवढी ताकद आहे, ऊर्जा आहे, ते पुरुषामध्ये नाही. कारण पुरुष कधी मुलाला जन्म देऊ शकणार नाही. म्हणून निसर्गाने सर्वात मोठी ताकद असलेली स्त्री, तिच्या पोटी उदर दिलं, तिच्या पोटी ते गर्भ दिला. म्हणून आपल्याला ते गर्भधारणा गुण आपल्याला पोचवू शकते. बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की स्त्री ही विश्वाला मिळालेली निसर्गाची सर्वोत्तम देणगी आहे. कारण तिच्याच पोटी चक्रवर्ती सम्राट आणि बोधिसत्व जन्म घेत असतात आणि मीही तिच्याच पोटी जन्म घेतो. या विषयाच्या संदर्भात मांडणी करत असताना प्राचीन भारतामध्ये जी स्त्रियाची व्यवस्था होती, त्या व्यवस्थेला फोडण्याचं काम या देशामध्ये जी आर्य आक्रमण झाली, त्या आर्य आक्रमणासोबतच ज्यांची लढाई झाली त्या स्त्रिया आहेत. ज्या स्त्रियांनी आर्यासोबत लढाई केली त्या कशा असेल? आपण आता भीमा कोरेगावची गोष्ट करतो. आपल्याला भीमा कोरेगावचं ते इतिहास सांगून आपल्या अंगावर शहारे उभे राहतात. परंतु या देशामध्ये जे आक्रांता लोक होते, जे आर्य आक्रांता लोकांसोबत लढणाऱ्या स्त्रिया कशा असतील? त्या इतक्या भयंकर होत्या की त्यांना गुलाम बनवण्यासाठी या देशामध्ये सुमती भार्गवानं मनुस्मृती लिहिली. कारण त्याला माहीत होतं या देशामधील पुरुष जरी स्वतंत्र झाले ते आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही. पण जर या देशातील स्त्री स्वतंत्र झाली खऱ्या अर्थानं, तर ती निश्चितच आपल्याला कठीण जाईल. आणि म्हणून स्त्रियांना गुलाम बनवण्याचं सर्वप्रथम षडयंत्र त्यांनी मनुस्मृतीद्वारे केलं. सरांनी खूप चांगलं उदाहरण दिलं की स्त्रीला नेहमी अधीन ठेवलं. लहानपणी बापाच्या अधीन सांगितलं त्यांनी, तरुणपणी पतीच्या अधीन, म्हातारपणी मुलांच्या अधीन, ते सर्व अधीन ठेवण्याचं काम. म्हणजे हे मुक्त होऊ नये हा यामागचा उद्देश होता. हे आपण समजून घेतलं पाहिजे. मला एक गोष्ट सांगायची आहे. स्त्रियांच्या अंगावर जे आभूषण आहे ते गुलामीचं प्रतीक आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि हे गुलामीचं प्रतीक टाकणारे जे आक्रमणकारी लोक होते त्यांनी आपल्याला गुलाम बनवलं होतं. ते प्रतीक आपण आजही आपल्यासोबत ठेवून आहोत आणि आपण म्हणतो स्त्री मुक्तीच्या आपण आज गोष्टी करतो. जर ते आभूषण आपण ठेवू शकलो नाही तर मला असं वाटत नाही की या देशामध्ये कधी स्त्री मुक्त होईल. कारण या देशामध्ये, जगामध्ये ज्या ज्या कल्चरने या व्यवस्थेपासून मुक्ती मिळवली त्या कल्चरने जगामध्ये नाव कमवलं. आपण बुद्धिस्ट लोक आहोत, आपण असं म्हणतो की आपण खूप महान आहोत. जर खूप महान असेल तर या देशामध्ये ख्रिश्चनाची स्त्री तिने स्वतःची आयडेंटिफिकेशन निर्माण केली. मुसलमान बाईने स्वतःची आयडेंटिफिकेशन निर्माण केली. काय बुद्धिस्ट बाईने स्वतःची आयडेंटिफिकेशन निर्माण केली, स्वतःची ओळख निर्माण केली. आणि आपण स्त्री मुक्तीची गोष्ट करतो. जोपर्यंत आपण स्वतःची मुक्तता मनापासून करत नाही, तुम्हाला आजही काही बंधन नाही. मला असं वाटतं की मॅडमने सांगितलं आपला पती काय तुम्हाला म्हणणार नाही तुमचा पती की घालून घाल किंवा काळ कुंकू लाव की नको, मला असं वाटत नाही. कारण बुद्धिस्टचे लोक आहेत त्याच्या विचारामध्ये परिवर्तन झालंय.